आयुष्यात पहिल्यांदा मी शेतात काम केलं. 1.5 लाखाच्या एका पैठणी साडीत नेमकं असतं काय ते पाहिलं आणि पैठणचे 2 बाप आयटम टेस्ट केले. मला काल जेवताना या काकांनी त्यांच्या कापसाच्या शेताबद्दल सांगितलं. माझे लागले इंडिकेटर आणि मी फक्त कापसाची शेती कशी करतात ते बघायला आज परत संभाजीनगर वरनं शेअर टॅक्सी करून येतो पैठण. मला ना कापसाची शेती बघायची. विचारता विचारता मला भेटतात एक काका, म्हणतात चल मी तुला आमच्या पाटेगावच्याच एका शेतात नेतो. मध्ये त्यांना त्यांचा मित्र भेटतो आणि म्हणतो मी घेऊन चालतो, चल. मी बसतो गाडीवर, पण हे काका सुद्धा थोड्या वेळाने मला त्यांच्या मित्राच्या गाडीवर देतात. 2 मिनिट वाटतं मी काय पार्सल आहे का, पण नाही, हे काका मला थेट रानातच घेऊन जातात. कसे वेचतात काकू हे? काकू म्हणतात 5 बोटांनी काढायचं. मग मी सुद्धा त्यांना हेल्प म्हणून कापसाची वेचणी करतो. सांगतात खरीप हा कापसाचा सीझन जो 6 महिने असतो आणि इथून हा कापस व्यापाऱ्यांना जातो. सगळं ठीक आहे, पण या सिरीज मुळे शेतात मी पहिल्यांदा काम केलं भाई. शाळेत असताना जॉग्राफीतला या एका लाईनीचा रट्टा मी या शो मुळे कधीच मारला नाही. पण बांदेकर सर पैठणच का वाटतात याचं उत्तर आज मला मिळणार होतं. मी एका दादाच्या गाडीवर बसतो, तो सोडतो मला पैठणी साडी केंद्रात. गव्हर्नमेंट ऑफिस असल्यामुळे मी यांना अर्ज करतो आणि 10 मिनिटासाठी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये जातो. समजतं एक पैठणी साडी बनवायला 6 महिने लागतात. त्याच्यावर वर्क ओरिजिनल चांदीचं असतं आणि ती एक साडी फक्त 1.5 लाखाची असते. 6 महिनेवाली कितीला? 1.5 लाखाची आणि 81,000. तेव्हाच ठरवलं आयुष्यात इतकं सक्सेस मिळवायचं की अख्ख्या खानदानाला ही साडी गिफ्ट करता येईल. आता ज्या दादाने मला तिथे सोडलं होतं त्यानेच मला भेटवलं याला. हा त्या दादाचा मॅनेजर आहे. वाईफ जुळते आमच्या आणि तो बोलतो आपण कुठे चाललोय? शिंगोरी आमटी खायला. आम्ही जातो, शिंगोरी आमटी येते आणि भाई आपला आपुलकीचा प्रश्न, खायचं कसं? हा, कसं खायचं? शिंगोरी आमटी चुरून आणि कुस्करून खायची. कशी खायची? चुरून आणि कुस्करून. भाई घास इसोफेगस मध्येच होता, तोवरच मी गार. खाताना त्रास अजिबात होत नाहीये तिखट असलं तरी. त्याच्यामध्ये तेल हे त्याच्या पदार्थातून सुटतं, तेल वेगळं टाकलं जात नाही. निश्चितपणे पैठणला आला अवश्य भेट द्या. इथनं बाहेर पडतो तर दादा म्हणे इथलं चॉकलेट पान खाऊन बघ. नाही ना, तो पैठणला कायमचा थांबलास तर नाव बदलून टाक. नाद होतं पान. नाथ पानवाला म्हणून टॉपचं नाव आहे राजे संभाजी चौक पैठण. या दादाने एक पैसा नाही खर्च करू दिला यार मला. पण म्हणे मटण खायला नक्की येणार घरी तुझ्या. ही अनोळखी अनकंडिशनल नाती खूप भारी वाटतात. आता भेटू उद्या.